सिद्धांती सांगतोय की आम्ही ब्रह्मज्ञानाला कोणी ग्राहकच नाही असं होऊ शकणार नाही. सिद्धांती काय सांगतोय? ब्रह्मज्ञानाला कोणी ग्राहकच असणार नाही. का असणार नाही? कोणाला इच्छाच होणार नाही ब्रह्मज्ञानाची. कारण मूळ अज्ञानासहित जगत निवृत्ती वाचून त्रिविध दुःख नाश होणे शक्य नाही. इथे मूळ सुरुवात केलेला आहे. मूळ अज्ञानासहित जगत निवृत्ती वाचून त्रिविध दुःख नाश होणे शक्य नाही. पहिला अंश सांगितला होता की दुःखाची निवृत्ती करण्याची कोणाला इच्छा का म्हणून होईल? होणार नाही, ही शंका केली होती. ज्या अर्थी सर्व लोकांना सर्व दुःख नाशाची इच्छा आहे त्या अर्थी कारण सहित जगत निवृत्तीची इच्छा सर्वांना होते. शंका उठवलेली होती की जो तुम्ही मोक्षाचे दोन अंश आहेत, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती सह परमानंदाची प्राप्ती, त्याच्यापैकी पहिला अंश जो तुम्ही सांगितला आहे दुःखाची निवृत्ती रूप इच्छा ही कोणाला होणं शक्य नाही आहे. आत्यंतिक निवृत्ती होणं शक्य नाही आहे. दुःखाची दुःखाची निवृत्ती करण्याची इच्छा, दुःखाची निवृत्ती देखील संभव नाही. आणि दुःखाची निवृत्ती करायची झाली तर गोळ्या, औषधं, मंत्र, चांगलं खाणं पिणं याच्यामुळे होईल. त्याच्यामुळे तुम्ही म्हणतात तो मोक्षाचा जो अंश आहे दुःखाची निवृत्ती, हे होणं शक्य नाही. मूळ अज्ञानासहित जगत निवृत्ती वाचून त्रिविध दुःख नाश होणे शक्यच नाही. जोपर्यंत अज्ञान नाश होत नाही तर अज्ञानासहित जगत निवृत्तीचा तीन प्रकारची जी दुःख आहेत या तीन प्रकारच्या दुःखाचा नाश होणं शक्य नाही. पण आपल्या वाट्याला दुःख येऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. केवळ आपल्या वाट्याला दुःख येऊ नये असं वाटत नसेल तर आपल्या वाट्याला कुठलंही दुःख येऊ नये, एकही दुःख येऊ नये असंही वाटत असतं. त्यामुळे लोकांना सकल दुःखाच्या नाशाची इच्छा आहेच. आणि सकल दुःखाचा नाश कधी होईल? जोपर्यंत अज्ञानासहित जगत निवृत्ती होत नाही तोपर्यंत त्रिविध दुःख नाश होणे शक्य नाही. तर प्रत्येक दुःख, कुठलंही दुःख आपल्या वाट्याला येऊ नये असं कोणाला वाटत असतं? प्रत्येकाला, प्रत्येक जीवाला वाटत असतं. म्हणजे मनुष्यच आहे असं नव्हे तर जनावरांना, बकरीला, कुत्र्याला, गाईला, सर्पाला सगळ्यांना वाटत असतं की आपल्याला कोणी मारू नये, आपल्याला कोणी दुःख देऊ नये, आपल्याला कोणी त्रास देऊ नये, हे प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे प्रत्येकाला दुःखाचा नाश करण्याची किंवा दुःखाचा प्रतिरोध करण्याची, दुःख आपण वाट्याला येऊ नये याची इच्छा होतच असते. आणि ते सुद्धा एकट्या दुःख्या नाही तर सगळी दुःख माझ्या वाट्याला येऊ नयेत असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि हे जे प्रत्येकाला वाटतं की कुठलंही दुःख आपल्या वाट्याला येऊ नये याचाच अर्थ काय? कारण सहित जगत निवृत्ती है ना. अज्ञान हे कारण आहे आणि त्याच्यावर हे संपूर्ण जग उभं राहिलेलं आहे. काय? अज्ञान हे कारण आहे, या कारणावरच
संपूर्ण जग उभं राहिलंय. कसं जग उभं राहिलेलं आहे? जसं पाण्यावर शेवाळ उभं राहतं तसं. सूर्यामुळे पाणी, जमिनीवरचं पाणी आटतं आणि त्याचेच ढग बनतात आणि तेच सूर्याला काय करतात? ढाकतात. तशा तऱ्हेने, अशा तऱ्हेने अज्ञानावरच हे संपूर्ण जग उभं राहिलेलं आहे. आणि सगळ्या दुःखाची निवृत्ती व्हावी हे प्रत्येक जीवाला वाटतच असतं. आणि हे वाटत असतं त्याच्यामुळे अज्ञानासहित, कारणसहित अज्ञानाचं कार्य आहे त्या जगाची निवृत्ती व्हावी हे प्रत्येकाला वाटतच असणारच असे मानणे भाग आहे. मूळ अविद्येच्या तिथपर्यंत आलोय ना? कुठपर्यंत आलोय? मूळ अविद्येच्या नाशाने सर्व दुःखे व दुःखाचे कारणे, रोगादी आणि रोगादिकांचा आश्रयाचा शरीरादी या सर्वाचा नाश होईल. म्हणून सर्व पुरुषांना कारण सह वर्तमान जगत निवृत्ती वाचून सर्व दुःख नाश होणे संभव नाही. पुरुषांना कारणासह, कारण अज्ञान आणि कारणावर उभं राहिलेले जगत ही निवृत्ती झाल्याशिवाय सगळ्या दुःखाचा नाश कोणालाही संभव नाही. जगात कुठल्याही व्यक्तीला सगळ्या दुःखाचा नाश अज्ञानासहित, अज्ञानाचं कार्य जे संपूर्ण जगत प्रपंच आहे हा संपूर्ण नाश झाल्याशिवाय सगळ्या दुःखाची निवृत्ती होणं शक्य नाही. जोपर्यंत बाभळ असते तोपर्यंत तिला फटे येणारच असतात. जोपर्यंत एखादा वृक्ष आहे तो मुळासकट तुम्ही उखडून काढत नाही, एकही त्याची मुळी त्या ठिकाणी ठेवत नाही, तोपर्यंत तो येतच राहणार आहे. संपूर्ण वृक्षाला उखडून काढायचं असेल तर सगळं त्याच्या मुळासकट त्याला काय करावं लागतं? उखडून काढावं लागतं. तशाच तऱ्हेने आपल्या जीवनामधले सगळं दुःखाची जर आपल्याला काय नाशाची इच्छा असेल, सगळी दुःख माझ्या वाट्याला येऊ नयेत असं वाटत असेल, तर पहिल्या प्रथम याचं कारण काय हे बघावं लागतं. कारण हे काय आहे? अज्ञान आहे. अज्ञानावर उभं असलेलं हे जगत आहे. या जगतामधल्या ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहे हे धर्म आपण खरे मानतो आणि हे खरे मानत असल्यामुळे ते सगळे त्यांचे धर्म हे आपल्यावर येऊन जातात आणि आपण स्वतःला काय करतोय? दुःखी आहे, सुखी आहोत अशा तऱ्हेने म्हणायला लागतो. आपणाला ही दुःख जी प्राप्त होतात त्याला कारण अज्ञान आहे हे आपण समजत नाही आणि वरवरच्या कारणाने काय करतोय? तो माझा काय करतोय? द्वेष करतोय, तो माझा काय करतोय? वैरी आहे, तो माझा काय करताय? वाईटावर आहे, ह्या गोष्टी आपण मानत असतो. खरं दुःख काय होतं की आपण जे समजायला पाहिजे ते समजत नाही आणि जे ना समजायला पाहिजे ते आपण काय करतो? आपल्याची समजून ठाम हेच आहे असंच मानत असतो. बरोबर आहे? पुढे चला. आता कुठे सांगितलंय? ज्याचा नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशास आत्यंतिक निवृत्ती म्हणावी. इथपर्यंत आलेलो होतो ना, है ना? पूर्वपक्षाने सांगितली होती की दुःखाची निवृत्ती औषध, सुखाची साधनं, मंत्र, तंत्र, आजकालची सुखाची साधनं यामुळे आपल्याला जी असणारी दुःख दूर होतील. डोकेदुखी लागली, पोटदुखी लागली, आपण गोळ्या घेतो, दुःख दूर होतं. पण त्याच्यावर काय सांगितलं की ही जी दुःखाची निवृत्ती आहे ही तात्कालिक निवृत्ती आहे. दुःखाची निवृत्ती ही तात्कालिक निवृत्ती होते. संपूर्ण दुःखाची निवृत्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नाही. जी दुःखाची निवृत्ती होते ही तात्कालिक होते, परत दुसरं दुःख होतं. एकदा तुम्ही काय केलं? कुठला तरी चर्मरोग झालेला आहे, त्याच्यासाठी मलम लावलं, बरोबर आहे ना? आपणाला वाटलं की बरं झालं. आपण 1 महिन्याने बघतो जसं तसंच्या तसं तो चर्मरोग झालेला आहे असं आपल्याला वाटतं की नाही? सांगा.
दिसतं की नाही, अनुभवाला येतो की नाही. 1 महिना आपल्याला वाटलं काय झालं की ते बरं वाटलं, पण 1 महिन्यानंतर पुन्हा ते जसे तसं उभरतो. स्वराईशी ज्यांना रोग असतो, हा बघा, कॅन्सर हा रोग असतो, हे बघा. त्याच्यामुळे दुःखाची निवृत्ती होते, पण ती तात्कालिक होते, आत्यंतिक निवृत्ती होत नाही. मग प्रश्न आहे की दुःखाची, जर या सगळ्या दुःखाला 3 दुःख आहेत, आदि दैविक, आदि भौतिक और आध्यात्मिक, ही 3 दुःख आहेत. या 3 दुःख, ही सकळ दुःख आपली, दुःखाचा संबंध आपल्याशी होणार नाही. ही दुःख आपल्याला त्रास देणार नाही, क्लेश देणार नाही. याच्यासाठी मग जगात उपायच नाही का? पूर्व पक्षाने सांगितलं की असा काही उपाय नाही की सगळ्याचा संपूर्ण नाश होईल, असं नाही. दुःख नाश होऊ शकतो, पण सकल दुःखाचा नाश होईल अशी काय शक्यता नाही, संभव नाही. इच्छा जरी असली तरी संभव नाही. हे पूर्व पक्षाने सांगितलेलं आहे. ह्याच्यावर सांगताय, नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही, त्या नाशास आत्यंतिक निवृत्ती म्हणावी लागते. अधोरेखा केला, ज्याचा तुम्ही नाश केल्यानंतर, एकदा उखडल्यानंतर पुन्हा त्याला कोंब येत नाही, है ना, त्याला आत्यंतिक नाश केला असं तुम्ही म्हणता. बरोबर आहे ना? वाळवी तुम्ही काढून टाकलीत तरी पुन्हा त्या ठिकाणी वाळवी येतच राहते. म्हणून मग जेवढा वाळवीचा प्रदेश आहे तेवढा सगळा मोठा खड्डा खणावा लागतो, आणि त्याच्यामधून सगळी वाळवी काढून उकडून मग बाहेर फेकून द्यावी लागते. हे जसं वाळवीचं आहे, तशा तऱ्हेने दुःखाची देखील गोष्ट आहे. लौकिक उपायाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही, हे अनुभव सिद्ध आहे. उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. या नियमाने सर्व शरीरादी दुःखांना उपादान कारण जे आत्मस्वरूप ज्ञान आहे. घट जर तुम्हाला नकोच हवा असेल तर तुम्ही जगामधली सगळी काय करणार? माती काढून टाकावी लागते. सगळी माती काढून तुम्ही टाकली तर मग तुमचा काय होईल? घट कधीच राहणार नाही, है ना. पण जोपर्यंत काय असेल जगामध्ये थोडी बहुत माती आहे, तो कोणी ना कोणीतरी काय करणार? त्याचा घट बनवणारच. घटाचं ज्याच्यापासून घट बनतो त्याला उपादान कारक म्हणतात. ज्याला लिपून लापून ज्याच्यावर क्रिया करून एक दुसरा आकार तुम्ही तयार करता त्याला काय म्हणतात? उपादान कारण म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू बनवण्याचं मूल काय? मूल मसाला किंवा मूल साहित्य, ज्याच्यामधून तुम्ही घर आता हा हॉल बनवलेला आहे, त्यासाठी काय काय लागलेलं आहे? सिमेंट लागलेलं आहे ना, मग काय रेती लागलेली आहे, मग विटा लागलेल्या, मग सळ्या पण लागलेल्या आहे. याला काय म्हणतात? उपादान कारण. याला काय म्हणायचं? याच्यामुळेच घर उभं राहत, है ना. पण निमित्त कारण कोण? त्याला करणारे सगळे मजूर आहेत, लेबर आहेत, कॉन्ट्रॅक्टर, या सगळ्यांनी मिळून हे काय केलेलं आहे? हा घर बांधलेला आहे. पण कशातून बांधलेलं आहे? ते दगड, विटा, मुरुम, रेती, सिमेंट, सळ्या, याच्यामधून हा बनलेला. तर ह्या ज्या आहेत, ह्या माल आहे, या मालाला काय म्हणायचं? उपादान कारण म्हणतात. अशा तऱ्हेने जगामध्ये जे सुख दुःख होतं हे कशामुळे होतं? तर उपादान कारण. हे उपादान कारण कोण आहे? तर आत्म्याचं अज्ञान. काय सांगितलेलं आहे? उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. हा नियम आहे. नियम काय? अधोरेखा करा, केलेलं असेल कदाचित. उपादान कारणाचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. या नियमाने सर्व शरीरादी दुःखांना उपादान कारण जे आत्मस्वरूप अज्ञान आहे. आम्हाला जे दुःख होतं, आध्यात्मिक, आदि भौतिक, आदि दैविक सगळे क्लेश होतात, या सगळ्या दुःखाचं कारण कोण आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान. आत्मस्वरूपाचं अज्ञान म्हणजे काय? म्हणजे हे की मी
आत्मा असताना स्वतःला आत्मा मानायला तयार नाही. मी अमर असताना स्वतःला मृत्यू मानतो, मर्त्य मानतो. मी स्वतः अमर असताना माझा जन्म झाला, माझा मरण होणार आहे अशा तऱ्हेने मानतोय. याला म्हणतात आत्माचं अज्ञान, आत्मस्वरूपाचं अज्ञान. स्वतः कोण आहे याचा पता नाही आणि जगाला काय सांगत बसतो की तुम्ही कोण आहात म्हणून. तर स्वतःला तुम्ही जाणा की तुम्ही स्वतः कोण आहे. तुम्ही स्वतः कोण आहेत हे तुम्हाला एकदा समजल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण ठरून जातात. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप त्याच्यापासून दूर होऊन जात असतात. सर्व शरीरादी दुःखांना उपादान कारण कोण आहे? आत्मस्वरूप अज्ञान आहे. त्याच्या नाशाने सर्व दुःखे व दुःख साधने यांचा आत्यंतिक नाश होईल. आत्यंतिक नाश म्हणजे जे उत्पन्न झालं ते परत न उत्पन्न होणं, यालाच काय म्हणतात? आत्यंतिक नाश म्हणतात. दुःखे व दुःख साधने यांचा आत्यंतिक नाश होईल. त्या अज्ञानाचा नाश आता आध्यात्मिक, आदि भौतिक, आदि दैविक हे त्रिविध तापाची झाली बोळवणं म्हणतात ना, है ना? हे म्हणतात त्रिविध तापाची झाली बोळवणं. तुकाराम महाराज म्हणतात ना, ही बोळवण म्हणजे त्यांना काय दिलं? निरोप दिला आम्ही, असंच आहे ना. नासोनिया गेली खंती असं म्हणतात ना. तर हे जो अनुभव आहे अशी गोष्ट नाही की त्यांना कोणी त्रास दिला नाही, त्यांचा कोणी छळ केला नाही. छळ वगैरे केला पण त्यावेळेला ते वस्तुतः रडत होते, ओरडत होते, विठोबाची काय करत होते, धाव मागत होते सगळं. पण हे जेव्हा कळलं की मरण माझे मरून गेले, मी झालो अमर, हे जेव्हा कळायला लागलं त्यावेळेला त्यात प्रार्थना वगैरे करणं काय नाही. मग काय करतात? जे आले वहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ आहे संचिताचे. आपल्या वाटाला जे आलंय ते भोगलं पाहिजे, बस एवढंच. पण ही जी ज्ञानाचा ज्या वेळेला कळस होतो त्यावेळेला जी आपल्यामध्ये कृतकृत्यतेची बुद्धी येते, आपल्यामध्ये कृतकृत्याची भावना येते, ती कधी येते? ती त्याच वेळेला येते ज्या वेळेला आपल्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला कळायला लागलं. तर हे जगत कसं आहे? मी 3 भेद तुम्हाला दाखवले ना. जीव म्हणजे काय? जीव म्हणजे मी, है ना. मग ते कोण? तो परमात्मा. आणि हे सगळं असंसार. या तिन्ही गोष्टीचा ज्या वेळेला ठीक तऱ्हेने बोध होत नाही तोपर्यंतच आपल्याला काय करतं? सगळ्या संसाराचा त्रास आपल्याला होत राहतो. पण एकदा का आपण हे जे त्रिविध त्रास होतात याचं मूळ कारण, वरवरचं कारण नव्हे, मूळ कारण ज्या वेळेला आपण शोधायला लागतो. पण हे मूळ कारण तुम्हाला सांगतील कोण? ज्यांना स्वतःला मूळ कारणाचा काय झालेला आहे, अनुभव आलेला आहे, तेच माणसं काय करतील. तर याच्यासाठी काय सांगितलेलं आहे? भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानिन तत्वदर्शन. ज्यांच्या जवळ जे ज्ञानी आहेत आणि ज्यांच्या जवळ तत्वज्ञान आहे अशाच जवळ तुम्हाला जावं लागेल. अशाच जवळ तुम्ही गेल्यानंतर ते जगाचं स्वरूप सांगतील, जीवाचं स्वरूप सांगतील आणि परमात्म्याचं स्वरूप सांगतील. आणि हे स्वरूप सांगल्यानंतर सगळे भेद तुमचे निघून जातील. सगळे भेद तुमचं निघून गेल्यानंतर, हे अज्ञान निघून गेल्यानंतर सगळे भेद निघून जातील. आणि या भेदामुळे तुम्हाला जो होणारा त्रास आहे, हा त्रास देखील काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. दुःखे व दुःख साधने यांचा आत्यंतिक नाश होईल. त्या अज्ञानाचा नाश. आता ती ज्या अज्ञानामुळे दुःख आणि दुःख साधने उभी राहिलेली आहेत ना, मग ह्या अज्ञानाचा नाश कशाने होईल? तर त्याचंही सांगितलंय, उत्तर दिलंय, आत्मज्ञानाने होईल. अधोरेखा करा.
दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणे शक्य नाही. वैभवने एक अभंगाचे चरण लिहून दिलेला आहे, लिहून घ्या. ज्ञाना वाचून एके ना, ज्ञाना वाचून एके उपाय करती जे तुकी, जेतुकी जितुकी तेही गुंपती अधिके रुखी ये. रुखी या, रुखी मतलब वृक्ष. ज्ञाना वाचून एके उपाय करती जितकी ऋते तेही गुंफिती अधिके रुखी ये. हे संसारातच याच्यामध्ये अधिक गुंफून जातात. ज्ञान सोडून दुसरा काही उपाय नाही आहे. आणि ह्या ज्ञाना वाचून दुसरा कुठलाही उपाय तुम्ही करायला जाल तर त्या संसारामध्ये तुम्ही अधिक अडकून जाणार आहे. आणखी एक दिलंय बघा त्याने, स्वप्नीचिया घाया स्वप्नीचिया घाया ओखद चेवोची धनंजया. आता काय हे काय पाठ करायचे आमची वय राहिलेला नाहीये. त्याने सांगितलं तसं लिहून घेतलं. स्वप्नीचिया घाया ओखद चेवोची धनंजया, जागणं चेवोची धनंजया देवी अज्ञान मुळा यया ज्ञानची खड्ग. देवी अज्ञान मुळा यया ज्ञानची खड्ग. ज्ञानेश्वरीमध्ये बघा 15व्या अध्यायामध्ये बघा. स्वप्नामध्ये जो घाव झालेला आहे आणि तुम्ही विव्हळत आहात है ना, तर त्याला तो दूर कसं होईल, ते दुःख तुमचं कसं होईल. अरे जागा ना, त्याला जागून उठवा. काय झालं, कसं काय झालं, मला घाव झाला होता, पाय तुटला होता माझा. मग काय आता, काहीच नाही, आता झालं. त्याचं त्याला समजलं, घाव नाही, काही नाही, रक्त नाही, काही नाही, विवळलं नाही, काही नाही. स्वप्नीची घाया, घाया मतलब घाव. ओखद चेवोची धनंजया. चेव म्हणजे जागा होणं, जागृत होणं. हेच एक औषध आहे, दुसरं औषध नाही. देवी अज्ञान मुळा यया. इसी तरह अशा तऱ्हेने हे अज्ञानाचं जे मूळ आहे त्याला जर खंडून काढायचं असेल तर काय काय, खड्ग म्हणजे तलवार किंवा कुठार घ्या. ते कारण कोण म्हणतंय, ज्ञानाची खड्ग. ज्ञानच त्याच्यासाठी काय, खड्ग आहे. इथे झालं. दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणे शक्य नाही हे सांगितलंय ना. आणखी एक लिहून घ्या. ऋते ज्ञानात न मुक्ती ही. ज्ञानाशिवाय मुक्ती नाही आहे. तुम्ही बंधनातून, दुःखातून ज्ञानाशिवाय मुक्त होऊ शकत नाहीत. मुक्ती काय, ऋते ज्ञानात न मुक्तीही. ऋते ज्ञानात न मुक्तीही. अज्ञानाचा नाश आत्मज्ञानाने होईल, दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणे शक्य नाही. याविषयी छांदोग्य उपनिषदाच्या 7व्या प्रपाठकामध्ये अशी कथा आहे की आत्मज्ञान व्यतिरिक्त 14 विद्या 64 कलांनी युक्त नारद असूनही त्यांचे दुःखाचा नाश झाला नाही. म्हणून तो सनत कुमारा शरण गेला.
कोणाची गोष्ट सांगतायत? नारदाची. छांदोग्य उपनिषदामध्ये एक आख्यायिका आलेला आहे. त्याचा नायक सनत कुमार आहे आणि सनत कुमाराने जेवढ्या म्हणून विद्या जगतामध्ये होत्या, जेवढ्या म्हणून कला होता, त्या सगळ्यामध्ये तो प्रगत होता. गायन, वादन, आणखी जेवढ्या काही विद्या होत्या त्या सगळ्या विद्याचा त्या ठिकाणी सूचीच्या सूची केलेली आहे आणि ह्या सगळ्या विद्या मी शिकलेल्या आहेत. मग काय झालं? पण मला समाधान नाही. नारद काय सांगतोय? समाधान नाही. म्हणून तो गेला, कोणाकडे गेला? सनत कुमाराकडे गेला. सनत कुमाराकडे गेल्यानंतर त्याने काय केलं? त्याला आत्मज्ञान दिलं. त्याला आत्मज्ञान दिल्यानंतर तो तो तृप्त झाला, कृतकृत्य झाला की वो ठीक आहे, बरोबर आहे, तुम्ही सांगतायत ते बरोबर आहे. जे जे ब्रह्म आहे तोच भूमा आहे, भूमा आहे तोच ब्रह्म आहे. अल्पामध्ये जे अल्प आहे ना, अल्पे असते सुखम. छोट्या गोष्टीमध्ये काही सुखच नाही आहे. म्हणूनच लागायचं असेल तर परम सुखाच्या पाठीमागे लागा, परमशक्तिमानाच्या पाठीमागे लागा आणि ते ब्रह्मतत्व आहे. अशा तऱ्हेने त्यांना काय नारदाला काय आहे उपदेश दिला आणि हा उपदेश दिल्यानंतर नारद कृतकृत्य झाले, सुख समाधाने आपल्या घरी गेले. अशी ती कथा आहे. सनत कुमारांनी ब्रह्म आत्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश करून त्याचे दुःख निवृत्त केले. नारदाचं दुःख होतं हे कशामुळे? 14 कला आणि 64 विद्या शिकूनही नारदाला दुःख होतं. तुम्ही दुनियामधल्या कुठलेही MA वा, MSc वा, PhD वा, तुम्हाला नोबेल पुरस्कार तुम्हाला प्राप्त झाला. सगळ्यात आजच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही माणसाची इच्छा असते की बाकीचे सगळे पुरस्कार नाही मिळाले चालेल, पण नोबेल पुरस्कार नाही. नोबेल पुरस्कार असणारा माणूस हा अत्यंत विद्वान मानला जातोय, सगळ्यात बुद्धिमान आहे अशा तऱ्हेने मानला जातो. म्हणून जी स्वतःला बुद्धिमान मानणारी माणसं आहेत ही यांची एक आकांक्षा असते, कुठला पुरस्कार? नोबेल पुरस्कार आपल्याला मिळावा. जे MSc झालेली आहे, PhD झालेली आहेत, सायंटिस्ट झालेली आहेत, वैज्ञानिक झालेली आहेत, त्यांची एकमेव इच्छा असते की आपल्याला जीवनामध्ये नोबेल पुरस्कार मिळावा. नोबेल पुरस्कार मिळाला म्हणजे मग बस सगळं झालं. सगळ्या जगामध्ये अत्यंत बुद्धिमान कोण? मी. अशा तऱ्हेने त्यांच्या अहंकाराचं शमन होतं. असा पुरस्कार मिळाला ना तरी तुम्ही सुखी होऊ शकत नाही. नोबेल पुरस्कार मिळालेली माणसं ही दुःखीत होती, बरीचशी त्याच्यामधली दुःखी होती. एवढंच नव्हे तर आजकालच्या ज्या काही डिग्र्या मिळतात आणि या डिग्र्या मिळाल्यामुळे माणसं जी समाधान मानतात, हे डिग्र्याची जी विद्या, ही विद्या तुम्हाला बळ देऊ शकत नाही. ती मी गोष्ट सांगतोय. बाबा आमटे म्हणून एक प्रसिद्ध समाजसेवक होते. त्यांच्या मुलाची मुलगी शीतल आमटे म्हणून, तिला करोडीच्या त्या संपूर्ण आश्रमाचं CEO म्हणजे मुख्य बनवलेला होता है ना. आणि तिचा दुसरा जो भाऊ होता तोही त्या कमिटीमध्ये होता. त्यांचं काहीतरी भांडण झालं आणि ही कितीतरी शिकलेली, म्हणजे वरचीच शिकलेली होती, MSc PhD वगैरे अशा काय काय केलेल्या होत्या. त्या आपल्या आजोबाचं सांभाळायचं म्हणून मान सन्मान पैसे सगळं त्या ठिकाणी होतं, म्हणून त्या ठिकाणी आल्या. पण त्यांचं आपसात काही भांडण झालं तर तिने काय करावं? तिने आत्महत्या करून घेतली. काय करून घेतली? आत्महत्या करून घेतली. आत्महत्या केली. साधे सुधे उपाय आहे ना, समजण्यासारखे उपाय ना. जिथे आपणाला जमत नाही त्या ठिकाणी एक गाव दोन तुकडे करून बाजूला व्हायचं. सासू बरोबर आपल्याला आपलं जमत नाही असं सुने म्हणून भांडून बसते आणि एक गाव दोन तुकडे करा. आता मला सासू बरोबर राहायचं नाहीये, तिला अलग खाऊन देत, मला अलग खाऊन देत. बाई देखील म्हणते की नाही, अडाणी बाई देखील म्हणते की नाही. मग तशा तऱ्हेने
इथे जर तुझं माझं जमत नाहीये तर आपण अलग होऊया, तू तुझं बघ मी माझा बघतो. पण तिथेही मोह ना, लोक काय म्हणतील, सगळं आपल्या हातून जाईल. हे लोकांना असं शाश्वती का वाटत नाही असं माझं म्हणणं आहे. काय की एवढं मोठं गबाड गेलं तरी मी काय चांगल्या तऱ्हेने जगू शकणार नाही असा विश्वास का वाटत नाही? तुम्ही शिकलेले असताना सुद्धा, MA PhD झालेले असताना सुद्धा तुम्हाला असं का वाटत नाही की काही नसताना मला कोणी काही नाही दिलं तरी मी जगू शकतो, माझं व्यक्तिमत्व खुलू शकतो, असा आत्मविश्वास का वाटू शकत नाही? प्रश्न तुम्हाला समजलं का? लोक भांडत का राहतात, झगडत का राहतात? वाट्यासाठी भांडतात का, वाट्यासाठी मारतात का? आहे ना. आता आम्ही काय सांगतोय की हे कोणाला पाहिजे असेल तर घेऊन घ्या, है ना. आमच्या योग्य, आमच्यापेक्षा खाली, आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी माणूस मिळत असेल तर घ्या तुम्ही. आम्ही कुठेही आमच्या विद्येने आम्हाला बल दिलंय की तुम्ही डोंगरावर जा, समुद्राच्या किनारे जा, तुम्ही नदीच्या किनाऱ्यामध्ये जा, तुम्ही जंगलामध्ये, घोर जंगलामध्ये जा, तुम्ही तुमचं जीवन अतिशय चांगल्या तऱ्हेने घालवू शकता आणि दुसऱ्याचं, तुमच्याकडे येणाऱ्या लोकांचं जीवन देखील चांगल्या तऱ्हेने घालवू शकता. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला समाधान मिळू शकतं. हे बळ आमच्या विद्येने आम्हाला दिलं आहे. ही कुठली विद्या? अध्यात्म विद्येने आम्हाला दिलेलं आहे ना. दुसऱ्या लोकांना मग MA PhD होऊन सुद्धा त्यांना हे बळ का मिळू शकत नाही? कारण ती विद्या, हे बळ, आत्मबळ त्यांना देऊ शकत नाही. म्हणून माणसं आत्महत्या करतात, म्हणून माणसं द्वेष करतात, म्हणून एक दुसऱ्याचा खून करतात. अरे झालं, तिने काय सांगितलं, तू काही परीक्षा दिलीस पण पास झाला नाही. मी परीक्षा दिली आणि मी पास झालो. आता पहिला आपण आणाबाका झालेल्या असतील, पण ठीक आहे, आता आपण काय, तुझी लायकी काय, माझी लायकी काय, मी काय तुला पत्करणार नाही असं म्हणून जर प्रेयसीने सांगितलं असेल तर तुझा काय सांगायचं ते शेवटला एकदा सांग म्हणून डोंगरावर घेऊन जायचं आणि खाली जाऊन तिला ढकलून फेकून द्यायचं. हे असं कसं होतं सांगा बरं? याचं कारण काय सांगा मला तुम्ही. हे असं कसं होतं? इतकी अघोरी कर्म माणसं कशी काय करू शकतात? आता तो जेलमध्ये जाऊन, ती मरून गेली, तो जेलमध्ये बसून बसला, दोघांच्याही जीवनाचा वाटोळ ना. अरे ह्याच्यापेक्षा काहीतरी आहे ना दुसरं. आपण चांगलं जीवन जगू शकतो, आपण समाजाला उपकारक बनवू शकतो, आपलं जीवन ही कृतार्थ आपण करू शकतो, असा मार्ग आहे ना. हे एवढं नाही झालं तर तू मर आणि मी मरतोय असं हे आपल्याला आश्चर्य वाटतं. म्हणजे हे जे काही UPSC या आणखी काय MPSC आणखी काय ज्या परीक्षा वगैरे देतात, या परीक्षामधून ही आत्मविद्येचं बळ माणसांना मिळू शकत नाही. ही चांगली माणसं नाहीत, ही चांगली माणसं बनवू शकत नाही. चांगली माणसं ही अध्यात्म विद्येने, परमात्म विद्येनेच बनवू शकतात. आणि ही याच्यासाठीच साधू संत हे अशासाठीच आहे की माणसांना माणूस पण पहिलं द्यायचं, माणूस पण पद दिल्यानंतर त्यांच्याकडे परमात्माकडे, देवत्वाकडे त्यांना घेऊन जायचं. ही कला किंवा ही विद्या ही अध्यात्म विद्या आहे. अध्यात्म विद्येशिवाय तुमच्या जीवनामध्ये बंधनाची त्रुटी होऊ शकत नाही आणि मुक्तीचा अनुभव तुम्हाला येऊ शकत नाही. हे सांगतोय मंत्र, सांगतोय ऋते ज्ञानात न मुक्ती. आणि त्याच्यासाठी सांगितलेलं आहे का, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शना. एक अध्यात्म विद्या विभूती योगामध्ये सांगितलंय, अध्यात्म विद्या विद्यानाम. सगळ्या विद्यामध्ये अध्यात्म विद्या हेच माझं स्वरूप आहे असं कोण सांगतात? स्वतः भगवान श्रीकृष्ण काय सांगतात? सगळ्या विद्यामध्ये अध्यात्म विद्या हेच माझं स्वरूप आहे अशा तऱ्हेने सांगतात. म्हणजे अध्यात्म विद्या ही सर्वश्रेष्ठ विद्या आहे. सर्वश्रेष्ठ विद्या काय? कारण जीवाला ती बंधनामधून सोडवते, जीवाला ती परमेश्वराशी एकरूप करवते, म्हणून ती काय करतात? आत्मविद्या आहे. दुसऱ्या ज्या विद्या हे तुम्हाला द्वैतामध्ये ठेवून देतात आणि द्वैतामध्ये तुम्हाला अडकवतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हैराण करून टाकत असतात.
पण अध्यात्म विद्या ही एकच अशी आहे की तुम्हाला जीवाचं स्वरूप सांगते आणि त्या परमात्मा बरोबर एकरूप व्हायला सांगत असते. म्हणून अध्यात्म विद्या महत्वाची आहे. दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणे शक्य नाही. याविषयी हे झालं ना. सनत कुमारा शरण गेल्यानंतर सनत कुमारांनी ब्रह्मा आत्मा ऐक्याचा उपदेश करून त्याचे दुःख निवृत्त केले. ब्रह्माच भूमा म्हणून दुसरे नाव आहे. भूमा विद्या शिकवली. सनत कुमारांनी नारदास कुठली विद्या शिकवली? भूमा विद्या म्हणजे कुठली? ब्रह्मविद्या. भूमा हे कोणाचं नाव आहे? ब्रह्माचं नाव आहे. भूम विद्येचा उपदेश करते वेळी भूमात सुखरूप आहे. वर लिहा. यो वै भूमा तत् सुखम. यो वै भूमा तत् सुखम. भूमात सुखरूप आहे. तो सर्व शोक दुःख रहित आहे. भूम्याहून इतर सर्व दुःखाचे साधन आहे. असे सांगितले. अज्ञान आणि तत्कार्य जगत भूमाहून म्हणजे ब्रह्माहून भिन्न आहे. अज्ञान त्याने काय सांगितलं? यो वै भूमा तत्सुखम. जो भूमा आहे म्हणजे ब्रह्मा आहे, जो परमात्मा आहे तोच सुख आहे, परमसुख आहे. यालाच कथेमध्ये कथाकार लोक आनंद कंद म्हणतात. काय म्हणतात? आनंद कंद भगवान की जय असं म्हणतात. बरोबर ना? आनंदाचा कंद म्हणजे अत्यंत आनंद, अत्यंत सुख, ज्याच्या जवळ गेल्यानंतर दुःख नावाची गोष्टच असत नाही. केवळ आणि केवळ आनंदच मिळतो. तो आहे भूमा. भूमा म्हणजे ब्रह्मतत्व आहे. भूमात सुखरूप आहे. तो सर्व शोक दुःख रहित आहे. ब्रह्माजवळ शोक दुःख काहीच नाही. भूम्याहून इतर सर्व दुःखाचे यद अल्पम तद दुःखम. वर लिहा. यद अल्पम तद दुःखम. भूम्याहून इतर सर्व म्हणजे जगत आणि शरीरादी दुःखाचे साधन आहे. येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंतरावती. जिथे मिळेल त्यावेळेला इथे आपण लिहून ठेवत जायचं म्हणजे आपला संग्रह वाढतो. मग त्याच्यासाठी काय करावं? सांगा ना कोणीतरी. नाही आपुला तो एक देव करून घ्यावा. काय आहे ना? तिथेही सांगितलं ना, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विना जीवा सुख नोई. लिहा. उपाय त्याचा सांगितलेला आहे. येरती माहिती दुःखाची जनती नाही आधी रणतीर अवसाने. बरोबर आहे ना? मग ह्यांना दूर करायचं ते काय? आपला तो एक देव करून. एकच आपला एक म्हणजे तुमची अशी अवस्था झाली पाहिजे. काय अवस्था झाली पाहिजे? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन पिता. ही अशी अवस्था तुमची झाली पाहिजे. दुसऱ्या कोणाविषयी आपणाला काळजी वाटू नये, दुसऱ्या कोणाविषयी आवड वाटू नये. आपलं आहे तर आहे, झालं भाऊ, ठीक आहे. मी यानं विचारतो, श्रीकांत कसं काय? हा आहे, बरं, ठीक आहे. म्हणजे आता संबंध तुटला, मोठा केला, सगळं केलं, पायावर उभं केलं, आता काय त्यांची चिंता करत बसायची. तेव्हा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता. दुसऱ्या जगातल्या गोष्टीची आवड असता कामा नये. झालं.
अज्ञान आणि तत्कार्य जगत भूमाहून ब्रह्माहून भिन्न आहे. काय अज्ञान आणि त्याचं जे कार्य हे जगत हे भूमाहून म्हणजे ब्रह्माहून काय भिन्न आहे. अर्थात दुःख साधन आहे, एकच आहे, दुःखाचं साधन आहे. याकरता त्रिविध दुःख नाशाची इच्छा, कारण सहवर्तमान जगन निवृत्ती मोक्षाच्या प्रथमांशाची इच्छा सर्वांनाच होते हे सिद्ध झाले. काय निर्णय झाला? काय करते? याकरता त्रिविध दुःख नाशाची इच्छा प्रत्येकाला असतेच, होतेच. आणि ही मोक्षाची इच्छा कशाला दर्शविते? कारण सहवर्तमान जगत निवृत्ती रूप मोक्षाच्या प्रथम अंशाची इच्छा होते. मोक्षाचे दोन अंश आहे ना, दुःखाचा आत्यंतिक नाश आणि दुसरा परमानंदाची प्राप्ती. तर पहिला अंश सिद्ध होतो दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, म्हणजे कारणसहित अज्ञानाचा नाश व्हावा ही इच्छा असते. ही इच्छा कशाने व्यक्त होते? की कुठलंही दुःख माझ्याजवळ येऊ नये. कुठलंही दुःख तुमच्याजवळ कधी येणार नाही ज्यावेळेला तुम्ही काय कारणाचा नाश केला असेल. जड म्हणजे मूळ जे अज्ञान आहे त्याला उचकटून टाकणारा, तेव्हाच काय होईल? सर्व दुःखाचा तुमचा नाश होऊन जाईल. तेव्हा सर्व दुःखाच्या नाशाची इच्छा असते आणि कारण सहित अज्ञानाची इच्छा त्यामुळेच फलद्रूप होते. कारण सहित अज्ञानाची प्रत्येकाला इच्छा संभव आहे.